स्टुडंट, आपण आज बघणार आहोत युनिट 2 मधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल मॉडेल्स फॉर डिसिजन मेकिंग. ओके, तर आता मॅथमॅटिकल मॉडेल म्हणजे काय हे आपण बघूया. तर इथे सांगितलेलं आहे बघा, व्हॉट इज मॉडेल अँड मॅथमॅटिकल मॉडेल्स. अ मॉडेल इज अ सिलेक्टिव्ह ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ रिअल सिस्टीम. ओके, म्हणजे जो काही मॉडेल आहे तो रिअल सिस्टीमचाच एक सिलेक्टिव्ह ॲज अ मॉडेलप्रमाणे असणार आहे. म्हणजेच जी काय रिअल सिस्टीम आहे ती रिअल सिस्टीम कशामध्ये ऑर्गनाईज केलेली असते, मॉडेलमध्ये ऑर्गनाईज केलेली असते. इन अदर वर्ड्स, अ मॉडेल इज डिझाईन टू ॲनालाइज अँड अंडरस्टँड from an abstract point of view the operating behavior of a real system, regarding which it only includes those elements deemed relevant for the purpose of the investigation carried out. ओके, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. इथे बघा, आता इथे एक वाईन टर्बाईन आहे, त्याचं एक मॉडेल इथे आहे आणि दुसरं आहे इथे ग्लोब मॉडेल आहे. ओके, आता बघा, हे जे काही वाईन टर्बाईन आहे किंवा हा जो काही ग्लोब मॉडेल आहे, हे जर आपण रिअल सिस्टीम ह्याची जर बघायला गेली, ह्यांचं जर रिअल सिस्टीम, आता ग्लोब मॉडेल आहे, त्याची समजा रिअल सिस्टीम आपण बघायला गेलो तर तेवढं इन्व्हेस्टिगेट करायला आपल्याला शक्य नाही. तर त्या रिअल सिस्टीमचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, एका मॉडेलमध्ये केलेलं आहे. तर या मॉडेलमधून आपण रिअल सिस्टीमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे ते इथे काय होणार आहे, शो होणार आहे. तसेच जे काय वाईन टर्बाईन आहे तर त्या वाईन टर्बाईनसुद्धा ॲक्च्युअलमध्ये रिअल सिस्टीम डिस्प्ले करण्यासाठी हा एक छोटासा मॉडेल आपण इथे काय केलेला आहे, मॉडेल स्ट्रक्चर ह्याचं तयार केलेलं आहे. तर या मॉडेल थ्रू त्या ॲक्च्युअल रिअल सिस्टीमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे आपण इथे काय करू शकतो, शो करू शकतो. तर ह्यालाच आपण काय म्हणायचं आहे, मॉडेल्स असं म्हणायचं. ओके, तर इथे बघा डायग्राम दिलेले आहे. अ मॉडेल इज सिलेक्टिव्ह ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ रिॲलिटी. ही रिअल वर्ल्ड सिस्टीम आहे. त्याच्याप्रमाणे तुमच्या ज्या काही आयडियाज आहेत किंवा त्याचे जे काही अझम्पशन्स आहेत त्या मॉडेल्सवरती ते कॅचअप केलेले आहेत आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, मॉडेलमध्ये केलेलं आहे. ओके, तर हे झालं मॉडेलचं झालं. आणि नेक्स्ट आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल. ओके, मॅथमॅटिकल मॉडेल स्ट्रक्चर काय आहे. ओके, तर फर्स्ट आपण बघूया. सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट हॅज टर्न टू मॅथमॅटिकल मॉडेल्स फॉर व्हेरियस टाईप्स for the abstract representation of real systems. According to their characteristics, models can be divided into iconic, analogical and symbolic. म्हणजे मॉडेल्स जे आहेत ते कशामध्ये डिवाइड केलेले आहेत, ह्या 3 टाईप्समध्ये मॉडेल काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. फर्स्ट आहे आयकॉनिक मॉडेल. ओके, आयकॉनिक मॉडेलमध्ये बघूया आपण. An iconic model is a material representation of real system whose behavior is imitated for the purpose of the analysis. A model of a new city neighborhood is an example of iconic model. तर आयकॉनिक मॉडेलमध्ये बघा काय सांगितलं आहे. तर आयकॉनिक मॉडेल हे एक रिअल सिस्टीमला म्हणजे आयकॉनिक जे काही हे मॉडेल्स आहेत ते रिअल सिस्टीमला काय करतात, रिप्रेझेंट करतात. जनरली रिअल सिस्टीमच्या साईजपेक्षा हे काय असतात, छोटे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हे सांगितले, हा जो काही वाईन टर्बाईन आहे किंवा ही जी काही वर्ल्ड ग्लोब मॉडेल आहे तर हे रिअल सिस्टीमपेक्षा काय आहेत, कितीतरी पटीने काय आहेत, छोटे आहेत. जर आपण रिअल सिस्टीममध्ये बघायला गेले तर आपण त्याचं एवढं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करू शकणार नाही. तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे, मॉडेलमध्ये केलेलं आहे. ओके, तर ह्याच ह्याने आपण काय म्हणायचं, आयकॉनिक मॉडेल असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे ॲनालॉजिकल मॉडेल. An analogical model is also
a material representation, although it imitates the real behavior by analogy rather than by replication. A wind tunnel built to investigate the aerodynamic properties of a motor vehicle is an example of an analogical model is intended to represent the actual progression of a vehicle on the road. ओके, आता ॲनॉलॉजिकल आपण म्हणूया की ॲनॉलॉजिकल म्हणजे दोन गोष्टींचा एकमेकांमध्ये म्हणजे ॲनॉलॉजिकल म्हणजे दोन गोष्टी एकमेकांमध्ये आपण काय करतो, कम्पेअर करतो. ओके, तर ॲनॉलॉजिकल रिअल सिस्टीमपेक्षा डिफरंट असतात. म्हणजे हे जे काही ॲनॉलॉजिकल मॉडेल्स आहेत ते रिअल सिस्टीमपेक्षा डिफरंट असतात. हे सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स समजण्यासाठी आपल्याला काय करतात, हेल्प करतात. म्हणजे हा जो काही मॉडेल आहे ती जी काही तुमची सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजण्यासाठी काय करतात, हेल्प करतात. ओके, नेक्स्ट मॉडेल आहे सिम्बॉलिक मॉडेल. ओके, तर सिम्बॉलिक मॉडेल बघा, अ सिम्बॉलिक मॉडेल सच ॲज मॅथमॅटिकल मॉडेल इज ॲन ॲब्स्ट्रॅक्ट representation of a real system. It is intended to describe the behavior of the system through a series of symbolic variables, numerical parameters and mathematical relationships. आता सिम्बॉलिकमध्ये बघूया, एखाद्या रिअल सिस्टीमला समजण्यासाठी आपण एक त्याच्या समरीचा यूज करतो. म्हणजे एखादी रिअल सिस्टीम आपल्याला जर समजून घ्यायची असेल तर आपण त्याची जी काही समराईज म्हणजे त्याची जी काही समरी असणार आहे, थोडक्यात जी काही कन्सेप्ट असणार आहे ही कन्सेप्ट आपण काय करणार आहोत, त्या रिअल सिस्टीमची आपण समजून घेणार आहोत फर्स्ट ऑफ ऑल. त्यालाच आपण काय म्हणायचं, सिम्बॉलिक मॉडेल असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, समजा 10 कंपन्या आहेत तर त्यांची ग्रोथ आपल्याला बघायची असेल, म्हणजे आपलीच एका ब्रँचचे समजा 10 ब्रँचेस असतील, एका हेड ऑफिसचे किंवा एका ब्रँचचे समजा वेगवेगळ्या ठिकाणी 10 ब्रँचेस असतील तर त्या 10 ब्रँचेसची आपल्याला समजा ग्रोथ बघायची आहे. म्हणजे बघायची असेल तर आपण कशा थ्रू बघणार आहोत, त्याचा चार्ट बघणार आहोत किंवा ग्राफच्या स्वरूपात बघणार आहोत. कळलं की नाही, म्हणजे तिथे आपल्याला काय कळणार आहे की कोणती जी काही कंपनी आहे तर ती कंपनी कोणती ब्रँच चांगल्या प्रकारे चालते हे आपल्याला कशाद्वारे दिसणार आहे, या ग्राफिक्स किंवा चार्टद्वारे दिसणार आहे. म्हणजे यालाच आपण काय म्हणायचं, सिम्बॉलिक मॉडेल असं म्हणायचं. ओके, नेक्स्ट आहे